Hello friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn chapter number 15, Biodiversity, Conservation and Environmental Issues. मागे सांगितल्याप्रमाणे यापैकी आपल्याला फक्त बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय आणि कन्झर्वेशन म्हणजे काय एवढेच टॉपिक शिकायचे आहेत आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज हे कम्प्लिटली या चॅप्टरमधून डिलीट केलेला पार्ट आहे. म्हणून आपण बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन असं या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे, एवढंच लक्षात ठेवूया. तर आत्तापर्यंत आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटीचं इंट्रोडक्शन, त्यानंतर बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन, लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, ज्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटीच्या 3 लेवल्स पाहिल्या. एक होती जेनेटिक डायव्हर्सिटी, सेकंड इज स्पेसिस डायव्हर्सिटी अँड थर्ड इज इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. या तीनही डायव्हर्सिटीवर आत्ताच्या मॉडर्न मॅनचा काही प्रभाव पडत असतो हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला. पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट्स असतात. There are two patterns of biodiversity. One is latitudinal and altitudinal gradient and second is species area relationship. तर आपण लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट त्याचप्रमाणे लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये नेमकं काय असतं ते आपण लॅटिट्युडिनल ग्रॅडियंट आणि अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट याप्रमाणे स्पेशली स्टडी केला. लॅटिट्युडिनलमध्ये इक्वेटरपासून आपण जसं जसं लांब जातो त्याप्रमाणे रिचनेस ऑर डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स ऑर ॲनिमल्स डिक्रीजेस, हे आपण पाहिलं लॅटिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये. त्याचप्रमाणे अल्टिट्युडिनल ग्रॅडियंटमध्ये मीन सी लेवलपासून जे काही हाईट असते अपवर्ड साईडला, त्यामध्ये स्पेसिस डायव्हर्सिटी इज मोर ॲट लोअर अल्टिट्यूड दॅन दॅट ॲट द हायर अल्टिट्यूड, याचा अभ्यास केला. कशाप्रकारे आपण हायर अल्टिट्यूडकडे जातो त्यावेळी स्पेसिस डायव्हर्सिटी ही कमी कमी होत जाते. आणि पुढचा पॅटर्न होता स्पेसिस एरिया रिलेशनशिप, जे आपल्याला जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट यांनी एका ग्राफद्वारे समजावून सांगितलं आहे की इट इज कन्सिडर्ड दॅट नंबर ऑफ स्पेसिस प्रेझेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. जसं जसं स्पेसिस वाढतील तसं त्यांचा एरिया हा डायरेक्टली प्रपोर्शनली वाढत असतो. हे आपल्याला स्पेसिस एरिया रिलेशनशिप द्वारे जर्मन नॅचरलिस्ट अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट यांनी समजावून सांगितलेले आहे. या प्रकारचा ग्राफ आपल्याला शिकायला मिळाला आहे, ज्यामध्ये स्पेसिस ज्याप्रमाणे वाढत जातं त्याप्रमाणे तिचा एरियाही वाढत जातं. हे आपल्याला या ग्राफद्वारे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेले आहे. आता आपल्याला पुढचे पॉईंट बघायचे ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम अँड बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ. तर इकोसिस्टीमचं स्पेसिस डायव्हर्सिटी जी काही असते इकोसिस्टीममध्ये, त्याचं पूर्ण इकोसिस्टीममध्ये किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, कशासाठी स्पेसिस डायव्हर्सिटी असायला हवी, याबद्दल आपण यामध्ये शिकणार आहोत. आणि बायोडायव्हर्सिटी ऑफ करंट सिनॅरिओ म्हणजे नेमकं काय हे आपण बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओमध्ये शिकणार आहोत. आता आपला पुढचा टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम. म्हणजे स्पेसिस डायव्हर्सिटीचं इम्पॉर्टन्स आपल्याला यामध्ये बघायचं आहे. अ कम्युनिटी इज सेड टू बी स्टेबल
If average biomass production remains fairly constant over a period of time. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल जसं जसं पिरियड हळूहळू काही काळ जातो त्याप्रमाणे एखाद्या एरियामध्ये एखादी कम्युनिटी जी असते ती स्टेबल होत जाते, तिला तिथलं एन्व्हायरमेंट हे सुटेबल होत जातं. सगळ्याच कम्युनिटीज किंवा स्पेसीज एकाच ठिकाणी स्टेबल होत नसतात. त्यांना ज्याप्रमाणे एन्व्हायरमेंट अवेलेबल होतं त्यांच्यासाठी सुटेबल असतं असं त्यांना वाटायला लागतं, त्यावेळी ते त्या ठिकाणी सेट व्हायला सुरुवात होते. इट शूड बी स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड डिस्टर्बन्सेस अँड रिकवर क्विकली. अशा एरियामध्ये त्यांना तिथं काही डिस्टर्बन्सेस आले, काही प्रॉब्लेम्स आले ग्रोथ होण्यासाठी, तरीसुद्धा ते स्ट्रॉंगली ते फेस करत असतात आणि त्यामधून रिकवरही होत असतात. त्यामुळे काय होतं तर त्यांची कम्युनिटी तिथं स्टेबल राहते आणि त्यांचं बायोमास प्रोडक्शन हे वाढत जातं. इट अल्सो मस्ट बी रेजिस्टन्स टू इन्व्हेसिव्ह स्पेसीज. इन्व्हेसिव्ह स्पेसीज म्हणजे काय तर हल्ला करणारी स्पेसीज किंवा त्रास देणारी स्पेसीज. अशा काही स्पेसीज असतात जे दुसऱ्या स्पेसीजला एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जगू देत नाही. अशा स्पेसीजपासून सुद्धा ही जी कम्युनिटी असते, जी स्टेबल कम्युनिटी असते, ती स्वतःचं प्रोटेक्शन करायला लागते. म्हणजेच काय तर ती त्या ठिकाणी स्टेबल झालेली असते, त्यामुळे तिथले सगळे प्रॉब्लेम्स कसे फेस करायचे हे या कम्युनिटीला चांगलं जमायला लागलेलं असतं. त्यामुळेच ती कम्युनिटी तिथं स्टेबल होऊन तिचं बायोमास प्रोडक्शन किंवा व्हरायटी ऑफ बायोमास तिचं चांगल्या प्रकारे कॉन्स्टंटली वाढत असतं. डेव्हिड टिलमॅन कॅरीड आउट. बघा, डेव्हिड टिलमॅन कॅरीड आउट व्हेरियस फील्ड एक्सपेरिमेंट्स. त्यांनी फील्ड एक्सपेरिमेंट्स केले. याचा अर्थच काय, ते डेव्हिड टिलमॅन हे नॅचरलिस्ट होते. अँड प्रूव्ह दॅट स्पेसीज रिचनेस डज हेल्प द स्टॅबिलिटी ऑफ अॅन इकॉलॉजिकल कम्युनिटी. म्हणजेच जशी जशी स्पेसीज रिचनेस वाढत जाते तर ती कशाला हेल्प करत असते तर इकॉलॉजिकल कम्युनिटीला स्टेबल करण्यासाठी ही स्पेसीज रिचनेस वाढत हेल्प करत असते. रिच डायव्हर्सिटी लीड्स टू लेजर व्हेरिएशन इन बायोमास प्रोडक्शन ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम. काही काळानंतर ही जी रिच डायव्हर्सिटी असते हे बायोमास प्रोडक्शन वाढवण्यासाठी मदतच करत असते आणि ह्यालाच म्हटलं जातं प्रॉडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस. तर प्रॉडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिस हे आपल्याला डेव्हिड टिलमॅन यांनी ही टर्म दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ज्याप्रमाणे एखादी कम्युनिटी स्टेबल होत जाते त्याप्रमाणे त्याच्या स्पेसीसमध्ये रिचनेस वाढतो आणि स्टॅबिलिटीमुळे तिथलं व्हेरिएशन इन बायोमास प्रोडक्शनसुद्धा पिरियड वाईज ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम लीड्स टू लेझर. म्हणजे व्हेरिएशन जे काही असतं ते लेझर होत जातं. याचप्रमाणे आपल्याला प्रॉडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथेसिसमध्ये नेमकं काय आहे, हे डेव्हिड टिलमॅनने काय सांगितलं आहे हे आपल्याला पाहायचं होतं. तसंच यात इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसीज डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीममध्ये आपल्याला एवढंच लक्षात आलं आहे की जशी जशी एखादी कम्युनिटी एखाद्या एरियामध्ये स्टेबल होते तसं तिचं बायोमास प्रोडक्शन हे वाढत जातं, रिचनेस इन स्पेसीज वाढत जाते आणि विच डज हेल्प द स्टॅबिलिटी ऑफ अॅन इकॉलॉजिकल कम्युनिटी. इकॉलॉजिकल कम्युनिटी स्टेबल होण्यासाठी ती मदत करत असते. पुढचा पॉईंट आपण बघणार आहोत बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ. सिनॅरिओ म्हणजे काय तर सीन, ज्या प्रकारे आपण क्रिएट करत असतो त्यावेळी जे काही डायलॉग्स किंवा एखादं फिल्म घ्या, फिल्ममधल्या ॲक्टरला एखादा डायलॉग
किंवा त्यानंतरचा सीन कशा प्रकारे करावयाचा आहे याबद्दल जी इन्फॉर्मेशन दिली जाते ते एका स्क्रिप्टद्वारे त्यांना दिली जाते. म्हणजेच काय, रिटन डाटा त्यांना दिला जातो. त्याप्रमाणे बायोडायव्हर्सिटीचं करंट सिनॅरिओ काय आहे, म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये जी काही व्हरायटी ऑफ लाईफ आहे ती कशा प्रकारे कुठल्या एरियामध्ये किती प्रमाणात कोणती स्पेसीज डेव्हलप झालेली आहे आणि ती किती प्रमाणात आहे, ती कोणत्या क्रायटेरियामध्ये बसू शकते, या प्रकारचं सगळा पूर्ण जो रिटर्न डाटा असतो किंवा जे काही सगळी इन्फॉर्मेशन असते ती आपल्याला बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओमध्ये पाहायला मिळते. How many species do really exist on Earth? How many of them are found in India? बघा, पूर्ण अर्थवर किती स्पेसीज आहेत, त्यानंतर इंडियामध्ये किती स्पेसीज आपल्याला सापडतात. इट इज डिफिकल्ट टू कम टू कॉन्सिक्वेन्स अबाउट द एक्झॅक्ट नंबर. म्हणजेच आपल्याला हे सगळं काही नॉलेज ठेवण्यासाठी डिफिकल्ट असतं की इंडियात नेमक्या किती स्पेसीज ग्रो होतात किंवा कोणत्या कोणत्या प्रकारच्या होतात, पूर्ण वर्ल्डमध्ये किती स्पेसीज आहेत, किती नंबरमध्ये सगळ्या स्पेसीज ग्रो झालेल्या आहेत किंवा खूप पूर्वी या स्पेसीज होत्या आणि आता त्या नाहीशा झालेल्या आहेत. या सगळ्या बाबतीतचं जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला समजून घ्यायला खूप कठीण असते. It is difficult to come to consensus about the exact number of species that are present on Earth today. Though over 1.5 million species have been documented as per IUCN data. IUCN data याद्वारे 1.5 मिलियन स्पेसीज या डॉक्युमेंटेड म्हणजे रेकॉर्डेड आहेत. सो फार वी आर एट टू स्टडी लॉट मोर दॅन दीज. आपण आत्तापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त स्टडीजसुद्धा करू शकलेलो आहोत. वी आर ऑल्सो अनअवेअर अबाउट स्पेसिएशन प्रोसेस दॅट माइट हॅव कंटिन्यूड. मोस्ट ऑफ द स्टडीज दॅट हॅव बीन कॅरीड आउट आर इन टेम्परेट रिजन्स, tropical rainforest. The major diversity hubs are yet to be explored completely. जास्त करून या सगळ्या स्पेसीज ज्या आहेत त्या कुठल्या भागात स्टडी केल्या गेलेल्या आहेत, तर मेन म्हणजे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, टेम्परेट रिजन, द मेजर डायव्हर्सिटी हब्स. या सगळ्या पार्टमध्ये, या रिजन्समध्ये जास्त करून आपल्याला या व्हरायटी ऑफ स्पेसीज मिळत असतात. सम exorbitant numbers like existence of 20 to 50 million varieties have been made, but Robert May has given convincing estimate of about 7 million species around the globe. रॉबर्ट मे हे जे काही नेचरलिस्ट होते त्यांनी आत्तापर्यंत पूर्ण ग्लोबवर, पूर्ण अर्थवर 7 मिलियन स्पीसीजचा इस्टिमेशन आपल्याला अंदाज दिलेला आहे की जवळपास 7 मिलियन स्पीसीज पूर्ण ग्लोबवर प्रेझेंट आहेत किंवा सर्वाईव्ह करतायत. ऑब्झर्व द गिवन पाय चार्ट. त्यासाठी त्यांनी काही पाय चार्ट आपल्याला दिलेला आहे. फाइंड आउट द रिलेटिव्ह शेअर ऑफ व्हेरियस प्लांट अँड ॲनिमल ग्रुप्स. त्या पाय चार्टद्वारे आपल्याला भरपूर साऱ्या अशा प्लांट आणि ॲनिमल ग्रुप्स कशा प्रकारे किती प्रमाणात शेअर करतायत पूर्ण वर्ल्डमध्ये हे त्यांनी पाय चार्टद्वारे आपल्याला नॉलेज शो केलेलं आहे. ग्रुप्स इन द एक्झिस्टिंग नॉलेज ऑफ बायोडायव्हर्सिटी. पाय चार्टद्वारे त्यांनी नॉलेज ऑफ बायोडायव्हर्सिटी आपल्याला दाखवलेली आहे. बघा, या प्रकारचा पाय चार्ट आपल्याला पेज नंबर, टेक्स्टबुकच्या पेज नंबर 324
याच्यावर त्यांनी दाखवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ए नंबरवर त्यांनी दिलं आहे नॉन स्पेसीज ऑफ ऑर्गॅनिझम. आपल्याला ज्या काही नॉन स्पेसीज आहेत आत्तापर्यंतच्या, त्या नॉन स्पेसीज टोटली 1,08,000 स्पेसीज या आपल्याला या पाय चार्टद्वारे त्यांनी शो केलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रोटिस्ट हे काही प्रमाणात प्रेझेंट आहे, त्यानंतर फंजाय प्रेझेंट आहे, प्लांट्स आहेत, आणि सगळ्यात जास्त प्रमाणात जर प्रेझेंट असतील तर ते म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये जे काही आहेत ते ॲनिमल्स प्रेझेंट आहेत, आणि सगळ्यात कमी प्रमाणात यू बॅक्टेरिया प्रेझेंट असलेले त्यांनी आपल्याला इथं दाखवलेले आहेत. या पूर्ण पाय चार्टमध्ये आपण जे नॉन स्पेसीज पाहत आहोत त्यामध्ये इन द डायग्रॅम्स वी डू नॉट फाइंड एनी डाटा ऑफ प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्सविषयी आपल्याला डाटा इथं मिळत नाही, कारण प्रोकॅरियोट्स काय असतात तर conventional taxonomic methods are not suitable for identification of prokaryotic species. म्हणजेच काय, ते लॅबोरेटरी कंडिशनमध्ये त्यांचं स्टडी करावा लागत असतो, जे नेकेड आईजने आपल्याला दिसत नसतात, त्यामुळे त्यांचा प्रॉपरली स्टडी आपल्याला करता येत नसतो. प्रोकॅरियोट्समध्ये जनरली काय आपण पाहत असतो तर बॅक्टेरिया, आर्की या प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात, जे नेकेड आईजने जनरली आपल्याला पाहायला मिळत नसतात, अशा प्रोकॅरियोट्सचा या डाटामध्ये समावेश केलेला आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे नॉन स्पेसीज ऑफ ॲनिमल्स या पाय चार्ट जर आपण पाहिला तर यामध्ये सुद्धा टोटल रफली नंबर आपल्याला दाखवलेला आहे 13,15,378 स्पेसीज आपल्याला नोन आहेत. त्यामध्ये काही स्पेसीज ह्या व्हर्टिब्रेट आहेत आणि काही इनव्हर्टिब्रेट आहेत. तर व्हर्टिब्रेटमध्ये 58,498 स्पेसीज ह्या व्हर्टिब्रेट्स आहेत आणि 12,56,880 स्पेसीज ह्या इनव्हर्टिब्रेट आहेत. या प्रकारे त्यांनी आपल्याला मग त्या स्पेसीजमध्ये वेगवेगळे प्रकार्स त्यांनी आपल्याला शो केलेले आहेत, ज्यामध्ये इन्सेक्ट येतात, त्याप्रमाणे बरेचसे त्यांचे प्रकार्स आपल्याला दिसत आहेत. त्याचप्रमाणे इकडे व्हर्टिब्रेट्समध्ये फिश, ॲम्फिबियन्स, रेप्टाईल्स, बर्ड्स, मॅमल्स हे आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि इनव्हर्टिब्रेट्समध्ये क्रस्टेशियन्स, इकोडर्म्स, स्पॉन्जेस या प्रकारचे सगळे ऑर्गॅनिझम्स आपल्याला इथं इन्सेक्टपर्यंत पाहायला मिळत आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे डिवाईड झालेले आपल्याला दिसत आहेत. तर हे काही आपल्याला पाय चार्टद्वारे नॉलेज दिलं गेलं आहे. हे IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या युनियनमध्ये, या IUCN युनियनमध्ये आपल्याला हा डाटा रेकॉर्डेड रूपात मिळत असतो, जिथं आपल्याला या सगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन, रिटन इन्फॉर्मेशन मिळत असते. ऑफ ॲनिमल्स पाहिले, आणि ज्यामध्ये आपल्याला ॲनिमल्स हे व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट या टाईप्समध्ये त्यांनी 2 टाईप्समध्ये डिवाईड करून आपल्याला त्यांचं पाय चार्ट शो केला होता. त्याचप्रमाणे इथे सुद्धा ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ नॉन ॲनिमल अँड प्लांट ग्रुप त्यांनी आपल्याला शो केलेला आहे, ज्यामध्ये हे फिगर म्हणजे या नॉन ॲनिमलचं आपण मागच्या पाय चार्टमध्ये नॉन स्पेसीज ऑफ ॲनिमल्समध्ये व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स पाहिले. तर आता आपल्याला सीमध्ये नॉन स्पेसीज ऑफ प्लांट्स पाहायला मिळत आहेत, ज्या टोटली 2,87,000
25,655 स्पेसीज आपल्याला यामध्ये दिसत आहेत, नॉन स्पेसीज ऑफ प्लांट्समध्ये, ज्यामध्ये काही प्लांट्स हे फ्लावरिंग प्लांट्स आहेत आणि काही प्लांट्स हे फ्लावरिंग प्लांट्स मीन्स मोनोकॉट्स आहेत, तर काही फ्लावरिंग प्लांट्स हे डायोकॉट्स आहेत. तर मोनोकॉट्स हे किती प्रमाणात प्रेझेंट आहेत हे त्यांनी शो केलेलं आहे. त्याचप्रमाणे मॉसेस किती प्रमाणात प्रेझेंट आहे, फर्न किती प्रमाणात प्रेझेंट आहे, फर्नचंच डिवाईड त्यांनी कोनिफरमध्ये केलेलं आहे. आणि हे पूर्णपणे डार्क ग्रीन जे आपल्याला शो केलेलं आहे हे सगळे डायकॉट्स फ्लावरिंग प्लांट्स आहेत. अशा प्रकारे त्यांनी पाय चार्टद्वारे पूर्ण नॉन स्पेसीज ऑफ प्लांट्स आपल्याला शो केलेला आहे. In India, boasts a handsome share of 8.1% of total biodiversity wealth of the earth. पूर्ण अर्थमध्ये जेवढी बायोडायव्हर्सिटीची वेल्थ संपत्ती आपल्याला पाहायला मिळत असते, त्यापैकी पूर्ण इंडिया म्हणजे पूर्ण वर्ल्डमधून इंडियामध्ये 8.1% बायोडायव्हर्सिटी वेल्थ आपल्याला पाहायला मिळत असते. 8.1% बायोडायव्हर्सिटी म्हणजे भरपूर प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आपल्या इंडियामध्ये आपण पाहत असतो. वन ऑफ द 12 मेगा डायव्हर्सिटी कंट्रीज ऑफ द ग्लोब, इंडिया हॅज 2.4% ऑफ टोटल लँड एरिया ऑफ द वर्ल्ड. पूर्ण वर्ल्डमधून अशा 12 कंट्रीज आहेत ज्यामध्ये मेगा डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळत असते. खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्या 12 कंट्रीजपैकी आपलं इंडिया ही एक कंट्री अशी आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेगा डायव्हर्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी आपण पाहत असतो. आणि पूर्ण वर्ल्डचं जे काही लँड एरिया त्यासाठी वापरला जातो त्यापैकी 2.4% लँड एरिया हा आपला इंडियातला वापरला गेलेला आहे. वी हॅव आयडेंटिफाईड अराउंड 45,000 प्लांट स्पेसीज, नियरली डबल द नंबर ऑफ ॲनिमल व्हरायटीज फ्रॉम आवर नॅचरल वेल्थ. आपल्या पूर्ण नॅचरल वेल्थमध्ये इंडियामध्ये जवळपास 45,000 प्लांट स्पेसीज आपल्याला पाहायला मिळत असतात. विचार करा, 45,000 प्लांट स्पेसीज जर अवेलेबल आहेत, तर त्याचप्रमाणे त्या 45,000 प्लांट स्पेसीजचे असे भरपूर सारे व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात. एका स्पेसीजची आपण जवळपास 10,000 किंवा जास्त प्रमाणात त्याचे 50,000च्या वर आपण व्हरायटी पाहत असतो. त्याचप्रमाणे अशा प्रकारे 45,000 स्पेसीजचे 10,000 किंवा 50,000 स्पेसीज आपण पाहिल्या तर कितीतरी करोडमध्ये आपल्या इंडियामध्ये आपल्याला प्लांट स्पेसीजची वेल्थ पाहायला मिळत असते. त्याचप्रमाणे त्याच्या डबल नंबरने आपल्याला ॲनिमल्सही नेचरमध्ये आपल्या इंडियामध्ये पाहायला मिळत असतात. इफ वी कन्सिडर मेज इस्टिमेट ऑफ ग्लोबल बायोडायव्हर्सिटी, वी हॅव रेकॉर्डेड ओनली 22% ऑफ आवर नॅचरल वेल्थ. मे यांनी जे काही इस्टिमेट किंवा अंदाज वर्तवलेला आहे ग्लोबल बायोडायव्हर्सिटीमध्ये किती प्रमाणात कोणत्या कंट्रीमध्ये किती नॅचरल वेल्थ आहे किंवा किती बायोडायव्हर्सिटी पसरलेली आहे, तर त्यांच्या रेकॉर्डनुसार आपल्या पूर्ण इंडियामध्ये 22% नॅचरल वेल्थ प्रेझेंट आहे. म्हणजेच आपला इंडिया हा पूर्ण नैसर्गिक साधन संपत्तीने, ॲनिमल्सने, प्लांट्सने, भरपूर साऱ्या विविधतेने नटलेला असा आपला इंडिया आहे. This situation underlines the need of taxonomies to study the biodiversity, but major concern is the possibility of loss of these varieties before we identify them because of activities like reclamation and deforestation. अशा भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत ज्या आपण आजपर्यंत अजून शोधून काढलेल्या नाही आहेत. पण अशा ज्या काही
व्हरायटीज आपल्याला मिळण्याच्या आधीच अशी पॉसिबिलिटी तयार झालेली आहे की हे जे काही रिक्लेमेनेशन होत असतं, जेणेकरून मॅनचा ग्रीडीनेस वाढत चालला आहे. त्यामुळे मॅन हा जास्त करून लँड मिळवून तिथं स्वतःचे घरं बांधणे, बिल्डिंग्स तयार करणे या प्रकारचे प्रकार करत असतो, ज्यामध्ये तो समुद्रची लँडसुद्धा सोडत नाही. नदी, नाले यांच्या इथंसुद्धा जिथं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तिथं भर टाकून तो लँड तयार करतो आणि त्याच्यावर बिल्डिंग्स बनवण्याचं क्लेमेशनचं काम करत असतो. त्याच्यामुळे काय होतं तर आपलं नॅचरल वेल्थ ही डिस्टर्ब होत असते. त्याचप्रमाणे डिफॉरेस्ट्रेशन करण्यातही मॅन मागे राहिलेला नाही आहे. फॉरेस्ट कट करून तिथं लँड तयार करून तिथं स्वतःच्या इकोलॉजिकल आर्थिक फायद्यासाठी तो स्वतःचे म्हणजेच फॉरेस्टचं नुकसान करत असतो. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे बिल्डिंग्स तयार करणे, रस्ते तयार करणे, हायवे तयार करणे या प्रकारचे कामं मॅन करत असतो आणि फॉरेस्ट हे डिस्टर्ब करत असतो. त्याचप्रमाणे ट्रीज कट करून डिफॉरेस्ट्रेशन करण्यामागे आत्ताचा मॉडर्न मॅन लागलेला आहे. त्यामुळेच आपली जी काही नॅचरल वेल्थ आहे ती धोक्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या पार्टमध्ये चॅप्टर नंबर 15मधलं बायोडायव्हर्सिटी नेमकं काय असतं, त्यानंतर बायोडायव्हर्सिटीचे टाईप्स पाहिले, त्यानंतर पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे पॅटर्न ऑफ बायोडायव्हर्सिटीनंतर आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसीज डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीमचा अभ्यास केला आणि बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ हे आपण पाय चार्टद्वारे IUCNने कशा प्रकारे रेकॉर्ड ठेवलेला आहे याचा आपण याद्वारे आज स्टडी केलेला आहे. त्याचप्रमाणे बायोडायव्हर्सिटी किती प्रमाणात आपल्या इंडियामध्ये पसरलेली आहे, पूर्ण वर्ल्डमध्ये इंडियाचं काय स्थान आहे, 12 कंट्रीजमध्ये इंडिया पूर्ण बायोडायव्हर्सिटी वेल्थच्या बाबतीत किती मेगा डायव्हर्सिटीने फेमस आहे, त्याचे किती लँड पूर्ण वर्ल्डमध्ये आपण आपल्या इंडियामध्ये बायोडायव्हर्सिटीसाठी यूज केली जाते. त्याचप्रमाणे नॅचरल वेल्थ जी काही रेकॉर्डेड आहे ती 22% नॅचरल वेल्थ आपल्या इंडियामध्ये प्रेझेंट आहे, असं आत्तापर्यंत आपण पाहत होतो. आणि त्याचप्रमाणे आत्ताचा मॉडर्न मॅन ह्या बायोडायव्हर्सिटीचं चांगल्या प्रकारे यूज न करता रिक्लेमेशन आणि डिफॉरेस्ट्रेशन करून त्या नॅचरल वेल्थला कसं डिस्टर्ब करत आहे हे आपण पाहिलं. तर आजचं व्हिडिओ आपण इथंच संपवणार आहोत आणि आत्तापर्यंतचे जवळपास 15.1 पासून तर 15.3पर्यंतचे टॉपिक आपण आज कव्हर केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 15.4 लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी अभ्यासणार आहोत.